असं येतंय जाहीरपणानं मीडियावरती 100% ही वड्या वगळीची चावला दे. खूप खूप जणांनी ही केलेली आणि ते अंदाजे तसं दिसतंय. पण प्रत्येक माणूस बोलायला लागला की ते हातात हात देण्याऐवजी अगोदर ढुंगण पुढं करतो. म्हणजे ते दिसतं बी काहींच्या मनगटात दम असतो, याच्या ढुंगात दम आहे. त्याच्यामुळे ते दिसतंय पण तसं. म्हणजे आता कसं आला असं ते समजून घ्या. ही प्रकार करणाऱ्या अवलादी, समाजात दुही निर्माण करणाऱ्या अवलादी आणि समर्थन करणाऱ्याच्या त्याच्यापेक्षा बेकार फायदाशी, त्याच्यापेक्षा पण. आम्ही नाही कोणाच्या लेकीबद्दल बोललो. आम्ही म्हणलो का दाखवायच्या का दुसऱ्या बाजू बी? मग दाखायची का? दाखायची का दुसरी बाजू? तुम्ही जर आमच्या गरीब मराठ्यांच्या, श्रीमंत मराठ्याच्या लेकीबाळींबद्दल असं बोलत असलात, तुमचं दाखवायचं का? लय वासुदेव होईल बरं. मग इतक्या नीच थराला जर तुम्ही गेलात ना, मराठ्यांचे पोट्टे गाबडे सुद्धा सोपे नाहीत. मग हो, तुम्ही आता लय वाईट थराला गेलात. आम्हाला त्याच्यापेक्षाही वाईट थराला जाता येतं. सुरुवात तुम्ही केली ना, आता मराठी सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोलणार. पाटील, अशी भाषा समर्थनीय नाही ना कोणाचीही असलं तरी. आंदोलकांची भाषा असावी. आता काही लोक त्यांच्यात असे म्हणतात की पाटलांची भाषा अनेकदा घसरते म्हणून. दाखवता का एखादी? मुख्यमंत्र्यांच्या बद्दल, त्यांच्या घरच्या बद्दल बोलतात. अरे ती भाषा आहे. आज पळून गेली म्हणतो का? आई पळून गेली म्हणलो काय? असं काही जोडू नका कोणीकडचे कोणीकडं. भाषा डायरेक्ट म्हणणं, आमकी पळून याच्या घरात घुसली, त्याच्या घरात घुसली. मी घुसली म्हणलो का? तुम्ही जो प्रश्न विचारला मी म्हणलं त्याच्या त्याच्या दुसऱ्याच्या घरात घुसली, असं नाही. मी जे बोलतो ते नेत्याला बोलतो. आया बहिणीवर बोललो नाही ना त्यांच्या. अशी पळून गेली आणि घरात घुसली, ही भाषा नाही करत आम्ही. लेकीबाळीला कोणाच्याच ओबीसीच्या दुखवलं नाही आम्ही कधी, कधीच नाही. माणसाला, नेत्याला तर बोलणारच ना. तेही कित्येक वेळेस बोललेत मला, माझ्या समाजाला पण उत्तर दिलं की मी त्याच्यावर. दाखवा तुम्हीच बाईट आहेत का नाही तुमच्याकडं. ते कित्येक वेळेस तरी बोललेत, असाच आहे तसाच आहे, कित्येक तरी. काही काही न सांगण्यासारखं सुद्धा आहे. माझ्यावर बोलले. पण तुम्ही आता लेकी बाल्यावर बोलणार असलात, आता सुट्टी नसती, आता सुट्टी नसती. पाटील, काल जी बैठक झाली तुमच्या अभ्यासकांची, बरेच चर्चा झाली, दावे झाले. काय ठरलंय फायनली? काय वर्कआउट झालंय का ते? माझं कर्तव्य जे होतं समाजापुढं ते मी पूर्ण केलं, 100% पूर्ण केलं. राज्यातल्या सगळ्या अभ्यासकांना 16 ऑगस्टला म्हणजे मी काल बोलवलं. 29 ऑगस्टला उपोषण करायचं आहे. पुढचे जे आर कसे काढायचे, मागच्या काढल्यात काय सुधारणा करायची का, काय काय करायचं, याच्यावरती माझं कर्तव्य मी पार पाडलं. उद्या मला मराठा समाज म्हणला असता हे अभ्यासक हमेशा विरोधात बोलतेत, हे हमेशाच म्हणतात आमचं ऐकून घेतलं नाही, आम्हाला दुरुस्त्या सांगायच्या होत्या ते ऐकून घेतल्या नाही, जे आर चुकीचं आहे तर दुरुस्त करा, असा करा, हे आम्हाला सांगायचं होतं. पण जरांगे पाटील आम्हाला बोलून देत नाही, बोलविलं नाही, म्हणून निवांत 16 तारखेला या म्हणून सांगितलं होतं. महाराष्ट्रापुढं दिसलं यांना गोरगरिबाशी एकनिष्ठ राहायचं नाही आहे. यांना फक्त मराठ्यांच्या विरोधात, मराठ्यांचेच असून काही अभ्यासक समन्वयक फक्त यांना बोलायचं आहे. हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं आता इथून पुढं किमान त्यांना आता मराठ्यांच्या प्रश्नाविषयी बोलता येणार नाही. कारण त्यांची एकनिष्ठता पक्षाची एकच समाजाशी आहे. हे आता मराठा समाजासमोर उघडं झालं. मराठी सरळ म्हणणार आहेत आता तुम्हाला बोलवलं होतं, आले नाही. जे आलेत त्यांना जे विचारलं त्याची उत्तरं का नाही दिली?
आणि मग तिकडे मीडियात बोलायचं आणि इथं समोरासमोर किती चान्स होता. समोरासमोर मीडियाच्या समोर मी जर चुकीचं आहे तर मला उघडं पाडायचं मीडिया पुढंच. आमच्यापासून लांब जायचं 100-50 किलोमीटरवर मग बोलायचं. त्यापेक्षा इथं मीडिया, इथंच लोक पण आहेत. मी जर दोषी आहे तर मला मीडियासमोर उघडं पाडायचं. पाटील, आतापर्यंत तुम्ही अनेक उपोषण केले, त्यामध्ये तुमच्या मागण्या तर काही मान्य झालेल्या आहेत, काही बाकी आहेत. पुढे कुठल्या मागण्यांना घेऊन कुठली प्रमुख मागणी असेल जी घेऊन तुम्ही 29 तारखेपासून उपोषण करणार? बरोबर. 58 लाख नोंदी ज्या मिळाल्या त्या 58 लाख नोंदीचे मला प्रमाणपत्र पाहिजे. आणि 58 लाख नोंदीचा डाटा मी 1 वर्षापासून मागतोय. सरकारला त्या नोंदी कमी करायच्यात जाणून बुजून 58 लाखाच्या. त्यांना 58 लाख प्रमाणपत्र मराठ्याला द्यायचे नाही आहेत. नोंदी कमी करायच्यात म्हणायचे फक्त एवढ्या सापाड्या. ते मी होऊ देणार नाही. वेळ आली तर मराठी आम्ही सरकार पाडिणार. जर 58 लाख नोंदीतले एक बी नोंदी कमी केल्या तर. मी हे खूप तळतळाटीने सांगतो. एकतर बावनकुळेंनी इतका तळतळाट घेतला आहे मराठ्यांचा शिरसाट्याने, त्यांनी गोरगरिबाचं वाटोळ करून. त्याच्यात ते घुमरे बी याचिका करायला लावितो, कुठं नाटकं करायला लावितो, कुठं ते म्हणजे अनेक प्रकार करून घेतो. आता यायला लागलेत फोटो होती त्याची बी. कसं कसं करून घेतोय, कसा घरी जातो, कसं सांगतो ते बी यायला लागले त्याचं आता बाहेर. झालं एकदा होईल, पुढं कुठं जाणार आहेस. म्हणून मला 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत. हे सरकारनं पहिल्यांदा समजून घ्या. आणखीनही